तर नमस्कार मित्रांनो, एपेक्स मार्केट ट्रेडर मध्ये तुमचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आपण बेसिक टू ॲडव्हान्सची फॉरेक्सची सिरीज चालू करणार आहे आणि जेव्हा ही आपली सिरीज संपेल, तेव्हा मी तुम्हाला गॅरंटी देतो, तुम्हाला ह्याची त्याची कोर्स बाय करण्याची गरज पडणार नाही. कारण तुम्हाला प्रॉपर नॉलेज भेटणार आहे. तर चला मित्रांनो, थोडाही वेळ न घालवता आपण सिरीज चालू करूया. तर मित्रांनो, तुम्हाला कधी-कधी प्रश्न पडला असेल, की डॉलर वाढला की न्यूज का लागतात? किंवा रुपया कमी झाला की देशावर परिणाम का होतो? आणि खरंच फॉरेक्स मार्केटमधून लोकं लाखो रुपये कमवतायत का? तर आपण हे सगळं आज समजून घेणार आहोत. तर मित्रांनो, फॉरेक्स म्हणजे फॉरेक्स एक्सचेंज मार्केट. तर इथे एका देशाचे पैसे दुसऱ्या देशाच्या पैशात बदलण्याचा जागतिक बाजार होतो. त्यालाच फॉरेक्स एक्सचेंज मार्केट म्हणतात. तर मित्रांनो, चला तुम्हाला मी एक लाईव्ह एक्झाम्पल देतो. तर समजा USD INR आता 91 रुपयाने ट्रेड होते. तर एक डॉलर आता 91 रुपयाचा आहे. तर तुम्हाला कळलं का मला काय म्हणायचंय? आता $1 हा 91 रुपयाचा आहे. तर मित्रांनो, फॉरेक्स मार्केट हे जगातील सगळ्यात मोठं फायनान्शियल मार्केट आहे. तर इथे दररोज ट्रिलियन डॉलरची ट्रेडिंग होते. तुम्ही बघू शकता. हे सगळे करन्सी पेअर्स आहेत. तर मित्रांनो, आपण फॉरेक्स मार्केटमध्ये दोनच गोष्टी करू शकतो. एक म्हणजे बाय आणि दुसरी म्हणजे सेल. जर तुम्हाला वाटलं की रेट वाढलेत, तर बाय. आणि जर तुम्हाला वाटलं रेट कमी झाले, तर सेल. तर मित्रांनो, आपला पुढचा प्रश्न म्हणजे फॉरेक्स मार्केट हा कसा चालतो? तर मित्रांनो, फॉरेक्स मार्केट हे 24 तास ओपन असते आणि ते 3 मेजर सेशनमध्ये डिव्हाईड आहे. पहिलं म्हणजे एशियन सेशन, दुसरा म्हणजे लंडन सेशन, तिसरं म्हणजे न्यूयॉर्क सेशन. हे 3 सेशनमध्ये फॉरेक्स मार्केट डिव्हाईडेड आहे. कारण की ह्याच्यामध्ये तेव्हा बँक, हेज फंड वाले ट्रेड करतात. मोठे-मोठे बिग प्लेयर ह्या सेशनमध्ये तेव्हा ट्रेड करत असतात. तर मित्रांनो, तुम्हाला एक शेवटी रिअलिटी चेक देतो, की फॉरेक्स हा लवकर श्रीमंत होण्याचा मार्ग नाहीये. 90% बिगिनर्स लॉस का करतात? कारण नॉलेज नसते, रिस्क मॅनेजमेंट नसतो, इमोशन्स कंट्रोल नसतात. जर तुम्हाला खरंच फॉरेक्स शिकायचे असेल, तर डेमो अकाउंटवर प्रॅक्टिस करा किंवा प्रॉपर एक स्ट्रॅटेजी शिका आणि डिसिप्लिन ठेवा. तर मित्रांनो, व्हिडिओ एंड करण्यापूर्वी अजून एक गोष्ट सांगायची आहे. तर फॉरेक्स मार्केटमध्ये 2 प्रकारचे लोकं असतात, जे नॉलेज नसताना एंट्री घेतात आणि शिकार होतात आणि दुसरे जे ते शिकतात, समजून घेतात, मार्केटवर कंट्रोल ठेवतात. आता तुम्हीच ठरवा तुम्हाला कोण व्हायचं. दिस इज द एपेक्स मार्केट ट्रेडर. डोंट बी द प्रे, बी द एपेक्स.